आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी अध्यक्ष श्री तुकारामजी येलाल यांना करतो. सर्वप्रथम सर्व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं भारतीय किसान संघाच्या वतीनं मी स्वागत करतो. तसेच आज या कार्यक्रमाला विशेषतः आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी होत असते आणि ती पेरणी झाल्यावर किंवा ज्या गोष्टी करायच्या त्याच्यानंतर मार्गदर्शन करून काही उपयोग नाही, म्हणून त्याच्या जेव्हा सुरुवातच आपली पेरणीच्या अगोदर जी जमिनीची तयारी करायची असते तेव्हाच शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं, हा एक मोठा उद्देश ठेवून आम्ही आमच्या प्रांत कार्यालयाला एक विनंती केलेली होती की लातूर जिल्ह्यामध्ये जे प्रमुख पीक आहे त्या पिकाच्या संदर्भामध्ये आपणाला शेतकऱ्यांना काय आपणाला म्हणजे त्याच्यामध्ये 1 क्विंटल जरी आपण आपल्या प्रयत्नानं जर त्यांचं उत्पन्न वाढवू शकलो तर ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्याला धन्य समजू असं वाटलं. म्हणून प्रांतांनी आपणाला अतिशय चांगली टीम आज शास्त्रज्ञांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच अनुषंगाने जायसवर विराजमान असलेले आपले परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धवन साहेब पण आज आपल्याला इथं लाभलेले आहेत. प्रमुख मार्गदर्शनमध्ये आपणाला डॉक्टर जमदग्नी साहेब हे आमच्या याला मान देऊन आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित आहेत. तसेच डॉक्टर बी पाटील साहेब, या दोघांचा थोडासा विषय वेगळा आहे, पण टार्गेट एकरी 20 क्विंटल आपल्याला सोयाबीन काढायचं आहे. आणि ऑलरेडी आपण जो काही आज लातूरमध्ये शेवण्याचा खर्च करतो सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीमध्ये, खर्च तेवढाच आहे, किंबहुना थोडासा खर्च कमी पण होईल. पण ज्या काही आपल्या चुका होतात, हे काम करत असताना ज्या काही चुका होतात त्या चुका नेमक्या कुठं होतात ह्या ऋषितुल्य माणसांकडून आज समजावून घ्यायचे. तसेच त्यांच्यासोबत आपले प्रगतशील शेतकरी ज्यांनी सोयाबीनमध्ये काम केलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, वांगीकर साहेब, त्यांचं पण आम्ही सर्व आजच्या याच्याप्रमाणे हेच आम्ही स्वागत करतो. तसेच आपले मांजरा कृषी विद्यालय आपलं कृषी केंद्राचे देशमुख साहेब आपल्याला सर्वांना परिचित आहेत. त्यांची पण ह्या सोयाबीन उत्पादन आणि आताच्या बदलच्या परिस्थितीमध्ये जे एल निनोचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येऊ घातलेला आहे आणि त्याला फेस करण्यासाठी पहिल्यापासून कशी तयारी करावी या संदर्भामध्ये त्यांनी कृषी विभागामार्फत त्यांच्यासोबत घेऊन एक पॉडकास्ट तयार केलेला आहे. ते पॉडकास्ट म्हणजे पूर्ण माहिती जी आहे ते आपल्याला सगळ्यांच्या मोबाईलवर आता रजिस्ट्रेशन केलेले शक्यतो ते पॉडकास्ट पण आम्ही तिकडं ते आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही हे करून देऊ. आत्तापर्यंत इथं चालू होतं, याच्यानंतरही कार्यक्रमाच्या नंतर चालू करणार आहोत. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, शेतकरी बांधवांनो, भारतीय किसान संघ लातूर हे काही आजची म्हणजे हे झालेली संस्था नाही. लातूरमध्ये पूर्वीही काम होतं, पण मधल्या 5-10 वर्षामध्ये वयाप्रमाणे जे आपले कार्यकर्ते थोडेसे हे झाल्यामुळं हे नवीन संकल्पना घेऊन हे काम करत जात नव्हतं, किंवा नवीन शेतकरी जोडवणं आणि नवीन तंत्रज्ञान तिथपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून काळाची गरज म्हणून लातूर जिल्हा आपण आपलं काम करत आहोत. हेच सोयाबीनच्या बाबतीतच आहे असं नाही आहे की इथून पुढे भारतीय किसान संघ लातूर हे सोयाबीन असो, मुख्य पीक आपलं हरभरा असो, ते पीक पेरणीच्या अगोदर आपल्याला पूर्ण शास्त्रीय तंत्रज्ञान जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत असोत किंवा असे जे स्वतःला वाहून घेतलेले जे आहेत शास्त्रज्ञ, ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलेलं आहे, रिसर्चचं काम केलेलं आहे, असे जे चांगले शास्त्रज्ञ, जसं आपण गेल्या वेळेस ह्याचा कार्यक्रम केला होता सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूटचा, त्याच्यात चांगले शास्त्रज्ञ आणि चांगले शेतकरी बोलवले होते आणि त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट मिळाला. म्हणून असे शास्त्रज्ञ आज आपल्याला लाभले, त्याचा आपण तर लाभ घ्यालच अशी अपेक्षा आहे. हा जो पीक उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पादन वाढवणे हा एक आपला भारतीय किसान संघ लातूरचा एक उद्देश आहेच आहे. त्याच्याबरोबर पीक परिवर्तन
म्हणजे आपल्याला काळानुसार पीक बदल करायचा आहे तर कोणता करावा लागेल, आपल्या लातूर जिल्ह्यासाठी काय सूट असेल, त्या संदर्भामध्ये पण आपण एका दुसरी 1-2 कार्यशाळा त्याच माध्यमातून घेणार आहे. त्याच्यानंतर हरभरा पीक मेजर आपल्याकडे जो सोयाबीन संपल्यानंतर हरभरा असतो, हरभऱ्यामध्ये पण आपण जे आता एक्झिस्टिंग आपलं उत्पादन आहे जे काही 7-8 क्विंटल 9 क्विंटल ते 15-16 क्विंटल पण आपण आरामशीर घेऊ शकतो. तर त्याच्या जमिनीच्या तयारीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला काय करायचे, नेमके उपलब्ध औषधं कोणते आहेत, त्याच्यामध्ये आता कालचं त्यांचं संभाषण ऐकल्यानंतर असं वाटतंय की याच्यामध्ये जे PGR म्हणतात त्याला म्हणजे संजीवक फार मोठा रोल आहे. त्याची किंमत पण फार कमी आहे, पण कोणत्या वेळी वापरायचं हे एक तंत्रज्ञान त्यांच्याकडून आपल्याला शिकून घ्यायची. तर भारतीय किसान संघाच्या माध्यमातून हे विकास उत्पादन वाढीचं आणि स्वतःचं हे करण्यासाठीचं आहे. त्याचा दुसरा पार्ट आपण भारतीय किसान संघाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत विशेषतः आपल्या लातूर जिल्ह्यातील ते पण प्रशासनापर्यंत घेऊन जाऊन आपल्याला ते सोडवून घ्यायचे आहेत. त्या समस्या मेजर समस्या कोणत्या आहेत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आहात तर रानडुक्कर आणि हरणासारखे जे वन्य प्राणी आज आपल्याला शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना सळो की पळू करून सोडलेलं आहे. शेतात पेरलं की घरी येऊस तर आपल्याला माहित होतं की दुसऱ्या दिवसाकडे आपलं बियाणं डुकरांनी खाऊन टाकलं. मग एवढे महागा मोलाचे बियाणे आणायचे, पेरायचे आणि रामभरोसे आपण आहोत. ऊसाच्या बाबतीमध्ये, ज्वारीच्या बाबतीमध्ये मका तर पेरायची सोडून दिली, शेंगा तर बुडाल्या. दहशत फक्त कशाची आहे, हरणाची, डुकराची. एवढ्या दहशतीमध्ये आपण अजिबात शेती करू शकत नाही. याला पर्याय काय? नुसतं घरी बोलून बसून जमल का? नाही जमणार. त्याच्यासाठी कुण्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एक संघटन म्हणून आम्ही भारतीय किसान संघ याचा आवाज प्रशासनापर्यंत किंवा याचा बंदोबस्त आपण कुण्याही परिस्थितीमध्ये करायचा. यामध्ये आम्ही आमच्या हिशोबानं शासनाच्या समोर आपण याच्या अगोदरचे जिल्हाधिकारी महोदयांना पण पत्र दिलेलं होतं किंवा कुण्याही परिस्थितीमध्ये तुमचे जे वन्य प्राणी आहेत आम्ही मारू शकत नाहीत त्या याच्याप्रमाणे, तर तुम्ही तुमच्या कोंडामध्ये ठेवा. आणि ते जर शक्य नसेल तर आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला कोंडण द्या, म्हणजे कुंपणासाठी आम्हाला 100% पैसे द्या. आणि जोपर्यंत हे होत नाही, जेवढं नुकसान झाले तेवढे पैसे आम्हाला शेतकऱ्याला 15 दिवसाचा, त्याच्यात काय आमची चूक नाही. तर हे आंदोलन टाईप आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. रडून बोलून फार काही याच्यामध्ये फरक पडत नाही. दर महिन्याला आपणाला तालुका स्तरावर तिथं आणि जिल्हा स्तरावर आपणाला आंदोलन आणि मोर्चे किंवा ह्यांना जाग कोणत्या ह्याच्यामध्ये येते, ह्यांनी कोणती भाषा समजतात त्याच भाषेमध्ये प्रशासन आणि शासनाला, म्हणजे लोकनेते आणि प्रशासन ह्या दोघांना जी भाषा समजते तीच भाषा आपल्याला आपला प्रश्न सोडवण्यासाठी वापरावा लागेल. त्याच्यासाठी पण आपली सगळी तयारी आणि संघटन फार मोठ्या प्रमाणात मजबूत करावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याला शेतापर्यंत जाणारा रस्ता हा म्हणजे डांबरी रस्ता झाला पाहिजे. हे दुसरं उद्दिष्ट आपलं फार मोठं आहे. होतं रस्ता, वीज आणि पाणी. रस्ता आणि ह्याच्याबद्दल विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलं होतं असं वाटतंय, म्हणून त्या बाबतीमध्ये आपण आज काही वेळ म्हणजे घालवणार नाही. ते छोटासा म्हणजे महत्त्वाचा उद्देश घेऊन आम्ही भारतीय किसान संघ लातूर युनिट जे आहे आपल्याला फार मोठा सपोर्ट, फार गावापासून ते दिल्लीपर्यंत आहे. कोणतीही योजना, कोणतीही जर आपण मागणी जर रास्त आणि योग्य वेळेनं जर व्यवस्थित केली तर त्या गोष्टीला आपल्याला यश यावंच लागतंय. फक्त आणि फक्त थोडंसं गावोगावी संघटन आणि त्या लेवलला पीक पद्धती बदलणे, शेतकऱ्याचं उत्पादन वाढीमध्ये पण हे लोक काम करतात. हा मेसेज प्रॉपर जात नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही, तोपर्यंत ह्या समस्या पण सोडवायला आपल्यासमोर कोणी येणार नाही. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या याच्या संदर्भामध्ये आम्ही आपणास म्हणजे आमचा फक्त उद्देश आपल्यासमोर ठेवलेला आहे. ह्या उद्देशाला घेऊन आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत. त्याच्यात आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. विशेषतः मी आज तसं वेळ होत आलेलाच आहे, आज फार जास्त काही घेत नाही. आपण सगळेजण आलात, आपल्याला पण चांगलं मार्गदर्शन लाभणार आहे. आमचे उद्देश काय, करायचे काय हे पण संक्षिप्त स्वरूपामध्ये तसे 10-12 पॉईंट आहेत. मार्केट यार्डामध्ये जे घेतली जाणारी आडत ही आपल्याकडून घ्यायलाच नाही पाहिजे, ते त्यांच्याकडून घेतली पाहिजे. किंवा 20 कट्ट्यामागं एक जी पाहिली आम्हालाही ते लोक देत आहेत
ह्या चुकीच्या पद्धतीनं आपल्याकडून पिळवणूक होते, या संदर्भात पण आपण DDRला आणि कलेक्टरला पत्र दिलेलं. ते पण आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ह्याच्यातून आपण सोडवून घेऊ. ह्या सगळ्या कार्यक्रम करत असताना फक्त आपली साथ पाहिजे, आपल्याकडनं आपलं म्हणजे स्वतःहून हे करा म्हणून आमच्याकडे आले पाहिजे. थोडंसं आमची म्हणजे ज्याला भूक लागली त्याला जीव घालणे हा किसान संघाचा उद्देश आहे. तर ह्याच पद्धतीनं आपण सगळेजण आपण वरचेवर कार्यक्रमाला यावं अशी अपेक्षा ठेवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी विशेषतः पशुसंवर्धन विभागाची मुख्यमंत्र्याच्या याच्या अंतर्गत एक फार मोठी स्कीम लॉन्च होते जूनच्या 20 तारखेच्या नंतर किंवा जून एंडला. 5 गायी 10 गायी आणि त्याला लागणारा गोठा 3 लाखापासून 10 लाख रुपयापर्यंतची आहे. त्याच्यात 40% अनुदान आहे आणि त्याचे फॉर्म्स वगैरे भरायची प्रक्रिया चालू होणार आहे. अर्थात ते आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना योग्य त्या रीतीने फॉर्म भरून लॉटरी सिस्टीम मध्ये लवकर लागावी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून ते आपण राबवणार आहोत. ज्यांना ज्यांना गोठा आणि हे याचं पशु 5 ते 10 याच्यापर्यंतची योजना आहे ते त्यांनी पण नोंदणी करायची आणि किसान क्रेडिट कार्ड जे साहेबांनी सांगितलं त्याचे फॉर्म पण आपल्याकडे आलेले ते जर भरून दिलं तर 1.5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पैसे आपल्याला वापरायला मिळणार. सरळ संवर्धन विभाग एवढ्यासाठी परवा पडेले साहेबांसोबत बोलणं झालं तर आमची फार छान योजना येते आपल्या शेतकऱ्यांना सांगा. हा त्यांनी सांगितल्यानंतर मी आपले प्रतिनिधी पाठवा आजच्या कार्यक्रमात. कारण जैविक शेती किंवा जे ऑर्गॅनिक फूड आहे त्याला जनावर लागणारच आहे, त्या जनावरांना सांभाळायला गोठा लागणार आहे. 100% 50% अनुदानावर सगळ्या गोष्टी आहेत तर ते सगळ्यांनी लाभ घ्यावा हा एक प्रामाणिक उद्देश आहे.